परत स्वीटच्या दुकानामध्ये आले मम्मी. काय नाही, मी नाही खात काय. नाही ना, मी आता खाऊन आलो होतो ना घरून. काय घेऊन राहिले आता लता बायला? वावरात गेली. मग बायको आले का तुमचे लगीन झालं का जोडप्याने शेवत. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे गाईज. आणि मस्तपैकी तयारी केली आहे. आज आपल्याला लहान बहिणीला भेटायला जायचंय. खूप दिवस झाले, मम्मी त्या पण म्हणत होत्या की आज भेटून येऊ, कारण आज शेताचं काही काम नाही. काल खूप पाऊस पडला, सो त्याच्यामुळे काही वाफ वगैरे झालेली नाही. मम्मींची पण तयारी झाली. हा एक बघा इकडं झोपला. आज ह्याला पण आराम आहे, कारण पाणी भरायचं गरज नाही आता सध्या, पाऊस वगैरे येतोय. सो त्याच्यामुळे इकडे बघा मम्मीने त्यांनी पण तयारी केली. का मग कुठं जायचंय आज मग? हा, देवनगरला. काय काल परवाचा फोन आला होता? हा, काल परवाचा फोन आला होता. हा का, किती दर 10-15 दिवसात जाते? 1 महिन्यात का काय नाही? हा, आता कवाची झाली 1 महिना झाला. 1 महिना झाला. गाईज 1 महिना होऊन गेला. आज काय काम नाही शेतामध्ये. मग मला म्हटलं चला जाऊन येऊ, फिरू येऊ. म्हटलं जाऊन येऊयात, असं बी घरी बोर होतं. सो आज काहीच काम नाही, कारण शेतामध्ये आज वाफ झाले नाही, काल पाऊस पडला. सो चला मग मम्मी त्या म्हणे जाऊन येऊयात. चला आता थोड्या वेळात आपण निघणारच आहोत. तर मम्मींची पण तयारी झालेली आहे. हा एक बघा इकडं, ह्याला पण आराम आहे आज. सो चला निघूयात आपण अजून थोड्या वेळामध्ये. निघूयात. मम्मी त्या पण आल्यात. इकडं बघा कमल मावशी ते बसले घरा. काय करूय कमल मावशी, घराजवळ लय भारी साफसफाई ना. हे बघा काही पावसाचे ना पूर्ण चिखल होऊन जातं आमच्या गल्ली समोर. बघा इकडं काय पण. हा, लता बाईला भेटायला चाललो ना. चला काहीच आता निघूयातच. हे आले मम्मी देवी. दररोज यांचं साफसफाईचं काम राहतं नुसतं. हा, पाऊस आला का सगळे वल्ले होय. मला बी वल्ल करा आता का मावशी? काय नाही, हाय नाही काही जवळ आहे काय इथून, काय 15-20. चला काहीच निघूयात आता आपण. इकडं साखरेमध्ये आलेलो होतो आपण, कारण लताबाईच्या घरी काय गेलो नाही डायरेक्ट. म्हटलं कसं आहे, घरी गेले तर थोडंफार काहीतरी खायला घेऊन जायचं. सो त्याच्यामुळे इथे बघा पेरू आणि काय काकडे ते आहेत. मम्मीने ते घेऊन घेता येत लताबाईला, कारण खाली हात जाणं. एक आई आपल्या मुलीला भेटायला जाते, सो खाली हात तर काय जाणार नाही. सो त्याच्यामुळे फ्रुट्स आणि ते घेऊन घेता येत. चला काय घेता येत बघूया आता थोड्या वेळानंतर. आंबान तो घेऊन घेत आहे मम्मी. मँगो पिकलेले आहेत बघा लताबाईसाठी खायला. पेरू घेतले आहेत आणि आता आंबे ते घेऊन घेत आहेत. चला आता भेटले आहेत, 1.5 किलो घेत आहेत आंबे. चला आता फ्रुट्स घेतले गेले की मग आपण लताबाईच्या घरी जाणार आहोत थोड्याच वेळात. चला काही आता थोड्या वेळात निघूयातच आपण. फ्रुट्स घेतले गेले निघायचं आहे आपल्याला. तिलाच भेटत आलं आता. नाही म्हणलं हा ना, झालं नाही का त्यांचं अजून काय? हा का, नाही ना कालचं जायला तिकडं. हा चला काहीच मम्मी त्यांना ते नातेवाईक भेटलेत, थोडे बोलतायत त्यांच्याशी. परत स्वीटच्या दुकानामध्ये आले मम्मी. काय नाही, मी नाही खात काय. नाही ना, मी आता खाऊन आलो होतो ना घरून. काय घेऊन राहिले आता लता बाईला? मैसूर पाक घे ना. मग हे बघा काय मैसूर पाक आणि ते घेत आहेत स्वीटच्या दुकानामध्ये. फ्रुट्स पण घेतले, परत इकडे घेऊन आले मम्मीने ते. चला आता स्वीट्स घेऊन घेऊयात. मैसूर पाक घेतलंय. बर्फी सांगितली होती घ्यायला, पण बर्फी काय आवडत नाही तिला. मैसूर पाक आवडतं, मग मैसूर पाक घेऊन घेत आहेत. आणि घेतले गेले की आपण निघूयातच आता थोड्या वेळात. फ्रुट्स आणि ते पण घेतले गेले. स्वीट्स घेतलं थोडंसं. निघूयातच आता आपण. लताबाईच्या घराकडे जायचं आहे आपल्याला आता.
आता नाही तिथनं लताबाईच्या घरी जाऊ आणि मग तिथनं आपल्या गावाकडे जायचं आपल्याला. आपण लताबाईच्या घरी आलोय. मम्मीने त्या बघा घर दरवाजा तर लावलाय. चला आता जाऊयात मध्ये. लताबाईच्या घरी पोचलो आहेत आपण. मम्मीने ते बघा लताबाईला भेटतायत. चला आता घरामध्ये आलोत आपण आतमध्ये. आता मस्त बसूयात, आराम करूयात. तेवढ्यात लताबाईने मध्ये बोलवून घेतलं पाणी पिण्यासाठी. मला बी चालत नाही, तिचा उपास आहे. माघारी माणूस आहे ना मी. अगं नाही बोंबल्याची भाजी करेल होती पण माठ देऊन उपास झाले बरं का आज सोमवारचा. उपासाच्या दिवशी आले आज काय काम नव्हतं ना म्हणून आले. मला तिकडे घेऊन जा म्हणत होते देवाकडं. मग तिला म्हणतो नाही बसा. मग आले लताबाईकडे चाल म्हणे. नाही दुसऱ्याकडे एक ठिकाणी घेऊन जात होते. आणि आता सगळ्या लेडीज जमा झालेल्या आहेत. आणि तुम्हाला माहितीच आहे लेडीज लोक जमा झालेत म्हणजे गप्पांचा एक पाऊसच पडतो. आता यांच्या गप्पा किती वेळ चालतील हे आपल्याला बिलकुल सांगता येणार नाही. मस्तपैकी गप्पा मारतायत. मी मस्त क्वार्टर बसलेलो आहे आपला, आराम करतोय. यांच्या आता गप्पा बघूयात किती वेळ चालतात त्या, कारण खूप दिवसानंतर भेटले आहेत ना सगळे. आत्याबाईन ते पण आहेत सगळे. चला आता बघूयात आता यांच्या गप्पा किती वेळ चालतात. आणि मग काय यांच्या गप्पा झाल्यानंतर सुरू झाल्या आमच्या माई लेकीच्या गप्पा. बघा तुम्ही इकडं यांच्या कशा गप्पा चालू आहेत. बरंच आता कमीत कमी 1-1.5 तास होऊन गेला काहीच. अजून यांच्या गप्पा काही संपेनात. आता थोडंसं मस्त आराम करूयात. आणि लताबाई आता थोड्याच वेळात स्वयंपाक पण करणार आहे. आणि स्वयंपाक झाला की जेवण करूयात. आणि जेवण झालं की मस्तपैकी आपण आपल्या गावाकडे निघणार आहोत. येऊत नंतर आता का बराच टाइम होऊन गेला ना. येऊ ते एखाद्या दिवशी. मग काय काय काम नाही राहिलं कुठं फिरत बसायचं का आता. बहिणीच्या घरी कुठं एकच बहीण आहे. ती बोलावती हा घरात फोन करत नाही. मीच तर फोन देतो विचार ना. मी करते रोज आधी टीव्ही दाखवला फोन करा म्हणलं का आठवड्यात फोन केला का आठवड्यात 100 फोन. आज काय बोलू राहील आणि मग आता आठवड्यात एखादा फोन गण झाला का आता. बाय परडे करते बाय असं झालं बाय तसं झालं. बात नाही घेऊन मग आठवड्यात एखाद्या स्वागत झालं ना काय झालं आपण आठवड्यात एखाद्या सवा मग बायको आली का त्याला पोर झाले का मग. चला आता बरंच 2-3 तास गप्पा मारल्या मायले गेले. राय म्हणलं चला आता रातभर राय म्हणलं या खांडावर राहत नाही. येत ना आता तुमचे लगीन झालं का जोडप्याने शेवत काय लगीन होते नाही ना अजून नाही ना. चला गाईज फायनली संपूर्ण गप्पा गोष्टी कंप्लीट झाल्यात. जेवणही झालं आपल्यावालं. आणि आता आपण आपल्या घराकडे निघणार आहोत. सो आता चला सगळ्यांना मम्मीने ते भेटून घेतील. हे आजी आहेत आपल्या. आता लताबाईला पण मम्मीने ते भेटून घेत आहेत. बघा चेहरा कसा झाला बाईचा. कसं असतं आता घरी जाण्याची वेळ आहे. सो थोडंसं इमोशनल गोष्टी होतात. सो चला आता निघूयातच आपण 5-10 मिनिटात. घरी पोचलो आम्ही आत्ताच. आता मस्तपैकी थोडं फ्रेश व्हावं लागेल आणि आराम करू. आणि आराम केला की परत मग तिकडे फिरायला जाऊ मामांच्या टपरीवरती. गवार वगैरे असते तिथं मस्त काम करून आलो, आराम करून आलो. मस्त जेवण पण झालं काय तिथे. लताबाईने मस्त खिचडी ते शिरा मस्त छान छान केलं होतं. एकदम कांदा निंबू पापड खाल्लं. आणि आता मस्त असं झोप लागते डायरेक्ट. आता फ्रेश हो थोडंसं आणि आराम करूयात. कुठं आणला भाजीपाला. साखरेतून कुणी काय असं ते का शेवपालकची भाजी कुणी.
हा का? हे बघा guys, भाजीपाला घेऊन आले नाना आणतो. नाना बी तिकडे साखरेकडे गेलेला होता भाजीपाला ते घेऊन आला. हे बा बरंच भाजीपाला आणला नाही ना. हा 30 रुपये पावशेर होती. पावशेर 30 रुपये पावशेर. 120 रुपये किलो. बाबा लय महाग झाला ना. आंबा 50 रुपये असं ते. आंबा काय आला ना आता कोण खाता एवढं. चला काही भाजीपाला आणलाय मस्त फ्रेश पण झालो मी. आता थोडा वेळ आराम करूयात. फ्रेश पण होऊन गेलो. चला आता करूयात आम्हाला आराम. 30 रुपये. बाहेर गेलो होतो गावामध्ये फिरायला. चला आता आलो. कपडे वगैरे चेंज केलेत. जेवण करून घेऊ आता. भाजी केलेली आहे. जास्त काय बघ नाही कारण लताबाईच्या घरी थोडं जेवण केलं होतं. खिचडी खाल्ली होती. आता थोडंसं खाऊन घेऊ मस्तपैकी. सो चला आता जेवण करूयात. आणि जेवण झालं की मग मस्तपैकी व्हिडिओ एडिट करूयात. आणि आपण आजचा ब्लॉग इथं स्टॉप करणार आहोत. नक्कीच आजचा ब्लॉग तुम्हाला कशा प्रकारे वाटला. ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.